म्हणतात ना, काही घरे फक्त विटा दगडांची बांधणी नसतात, त्यांच्यात अजून काहीतरी दडलेलं असतं. एखादी न सांगितलेली गोष्ट, एखादी अपूर्ण इच्छा किंवा एखादी भटकणारी आत्मा. तसंच एक घर होतं ते, बाहेरून साधंसुधं आणि लहानसं दिसणारं, पण त्याच्या भिंतीमध्ये कुठला तरी साया दडलेला होता. गावाच्या गल्ल्यांमध्ये त्या घराच्या चर्चा व्हायच्या, पण कोणीही उघडपणे काही बोलायची हिंमत करत नसे. लोक म्हणायचे, त्या घराच्या ओसरीतला झोका रात्री आपोआप हलतो. वारा नसतानाही त्याची किरकिर गावाच्या शांततेला छेदून जायची आणि कधीकधी त्या झोक्यावरून एक हास्य घुमायचं, असं हास्य जे ऐकणाऱ्याचं रक्त गोठवून टाकायचं. ही गोष्ट आहे त्या घराची, त्या झोक्याची आणि त्या स्त्रीची, जी रात्रीच्या अंधारात आपल्या शिकाराची वाट पाहत बसलेली असते. सुमनचा 5 वर्षाचा मुलगा राघव तापाने फळफळत होता. त्याचा ताप काही केल्या कमी होईना. सुमनने थर्मामीटर तिसऱ्यांदा पाहिलं. औषध देऊन 6 तास झाले होते, तरीही ताप जशाच तसा होता. आता सुमनची चिंता मर्यादा ओलांडत होती. संध्याकाळपर्यंत घरभर गोंधळ घालणारा राघव आता शांतपणे पडून होता. जणू त्याची सगळी ताकद संपली होती. अचानक आलेल्या या तापाचं कारण तिला कळेना. त्यात भर म्हणजे तिचा नवरा रवी सकाळी कामासाठी शहरात गेला होता आणि तो दुसऱ्या सकाळी परतणार होता. रवीला फोन केला तर तोही काळजीत पडेल आणि तरीही सकाळपूर्वी तो परतू शकणार नव्हता. हे गाव आणि घर दोन्ही त्यांच्यासाठी नवीनच होतं. म्हणूनच सुमनला काही सुचेना की काय करावं. घड्याळात रात्रीचे 12 वाजले आणि सुमन दचकली. अरे देवा, 12 वाजलेत आणि राघवचा ताप अजून उतरलेलाच नाही. शेजार पाजारात तिची ओळख नव्हती, मदत मागण्याचं धाडसही नव्हतं. या गावात, या घरात त्यांना राहायला आले फक्त 4च दिवस झाले होते. जेव्हा त्यांचं सामान गाडीतून उतरवलं जात होतं तेव्हा सुमनला जाणवलं होतं, गावकऱ्यांच्या नजरांमध्ये एक विचित्र कुतूहल आहे. तिने ही गोष्ट रवीला सांगितली होती, पण रवीने हसतच उत्तर दिलं होतं, अगं आपण नवीन आलो आहोत म्हणून लोक आपल्याकडे बघत असतील. आणि त्याने ती गोष्ट हलक्यात घेतली. घर जास्त मोठं नव्हतं, पण पहिल्याच नजरेत सुमनला ते आवडलं होतं. जसं तिने दार उघडलं आणि आतमध्ये पाऊल ठेवलं तशी एक जोरदार झुळूक तिच्या जवळून गेली. त्या क्षणी तिच्या अंगावर काटा आला होता, पण तिने तो विचार मनातून झटकून टाकला. घर अजून पूर्णपणे सेट झालेलं नव्हतं. दिवसभर राघव इकडे तिकडे पळत होता, खेळत होता. त्यालाही हे घर फार आवडलं होतं, विशेषतः ओसरीतला तो झोका. तिथं येताच त्याने जणू झोक्यावर आपला हक्कच गाजवला होता. राघवला खुश पाहून सुमन आणि रवी यांना हायसं वाटलं, पण त्यानंतर 2 दिवसांसाठी रवीला शहरात जावं लागलं. आता घरात फक्त सुमन आणि राघव होते. सुमनने सकाळी उठताच घर आवरण्यास सुरुवात केली. घर लहानचं असलं तरी आवरताना तिचा चांगलाच दम निघाला. 2-3दा तिला वाटलं, ज्या वस्तू तिने नीट ठेवल्या आहेत त्या पुन्हा विस्कटलेल्या आहेत. पण ती इतकी थकली होती की वाटलं कदाचित आपलंच विस्मरण झालं असेल, म्हणून तिने तो विचार सोडून दिला. घराचं सामान नीट करत करत सकाळपासून संध्याकाळ झाली आणि मग सामान आवरून तिने रात्रीचं जेवण बनवलं. त्या पूर्ण दिवसभर राघव त्या झुल्यावरच खेळत होता. जेवण बनवल्यानंतर सुमननं राघवसाठी जेवण वाढलं आणि त्याला बोलवायला गेली. जेव्हा ती राघवकडे जात होती तेव्हा तिला वाटलं की राघव कोणाशी तरी बोलतो आहे, पण जेव्हा ती झुल्याजवळ पोहोचली तेव्हा तिथं कोणीच नव्हतं. सुमननं राघवला विचारलं, कुणाशी बोलत होतास? पण राघवनं तिचं बोलणं कानाडोळा केलं. सुमननं मनात ठरवलं की तो खेळता खेळता स्वतःचीच काहीतरी पुटपुटत असेल आणि मग तिनं त्याला उचलून जेवायला नेलं. ती राघवला घेऊन घरात परत आली तर पाहिलं की जेवण तर आधीच कुणीतरी खाल्लं होतं. तिला काही समजेना की हा प्रकार नक्की काय आहे. तिला परत वाटलं की कदाचित तीच विसरत असेल किंवा कोणीतरी खोडी घालत असेल. तिनं थाळी स्वच्छ केली आणि राघवला जेवायला घालू लागली, पण राघवनं जेवण खाण्यास नकार दिला. तो म्हणाला, मी आधी जेवलो आहे. सुमनला अजिबात कळेना की हे सगळं काय घडतंय. राघव जेवलाय
पण हे कसं शक्य आहे? त्याला प्रत्येक कामासाठी माझी मदत लागते, मग तो एकट्याने जेवण कसं करू शकतो? सकाळपासून काम करत करत सुमन खूप थकली होती आणि तिचं डोकं सुन्न झालं होतं. ती फक्त एवढाच विचार करत होती की कदाचित थकव्यामुळे तिचं विसरत असेल. मग ती जेवण करून राघवला घेऊन खोलीत गेली आणि त्याला विश्रांतीसाठी झोपवलं. सुमननं राघवला झोपवलं, पण स्वतःला मात्र झोप लागत नव्हती. सकाळपासून उघडणाऱ्या विचित्र गोष्टीमुळे तिची झोप उडाली होती. शेवटी कंटाळून ती उठून बसली. राघव गाढ झोपला होता. सुमननं प्रेमानं त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवला. अचानक तिच्या हाताला धक्का बसल्यासारखं झालं. अरे देवा! राघवचं शरीर आगीसारखं तापत होतं. सायंकाळी त्याला हलका ताप होता, पण आता त्याचा ताप अजूनच वाढला होता. सुमननं ठरवलं की सकाळ होताच ती डॉक्टरकडे जाणार. तिनं थंड पाण्याच्या पट्ट्या राघवच्या कपाळावर ठेवल्या. रात्र झाली असेल, 2-3:30 वाजले असतील. सुमनच्या डोळ्यांवर झोप येऊ लागली. तिनं राघवच्या डोक्याजवळ आपलं डोकं ठेवलं आणि डोळे मिटले. किती वेळ गेला माहीत नाही. सुमननं डोळे हलकेच उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते उघडत नव्हते. अर्धवट डोळ्यांनी तिनं समोर पाहायचा प्रयत्न केला. तिला एक धुसर सावली दिसली. कुठलासा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर तरंगत होता. सुमननं डोळ्यांवर जोर दिला. हळूहळू तो चेहरा स्पष्ट झाला. एक बाई लांब साडीत, कपाळावर मोठा गोल टिक्का, केस मोकळे आणि दात बाहेर आलेले. ती तिच्या मोठ्या डोळ्यांनी सुमनकडे एकटक पाहत होती. तिला अचानक समोर पाहून सुमनच्या अंगात शिरशिरी उठली. ही बाई कोण आहे आणि माझ्या घरात काय करते आहे? सुमननं डोळे पूर्ण उघडण्याचा प्रयत्न केला, पण असं वाटलं की कोणीतरी तिला अडवतंय. तेव्हाच तिची नजर त्या बाईच्या हातावर गेली. एक लहान मूल तिचा हात धरून तिच्या सोबत उभं होतं. सुमन आता सावध झाली. तिनं नीट पाहिलं. तो मुलगा दुसरा कोणी नसून तिचा मुलगा राघवच होता. राघवला पाहताच सुमननं सारी ताकद लावून उठायचा प्रयत्न केला, पण असं वाटलं की कोणीतरी तिला घट्ट धरून ठेवलंय. तरीही तिने हार मानली नाही. तिनं हात पुढं केला आणि राघवला पकडायचा प्रयत्न केला, पण ती बाई रागाने राघवला घेऊन मागे सरकू लागली. सुमन अजून जोर लावला, पण तिचा हात हवेतच राहिला आणि अचानक ती बाई आणि राघव दोघेही तिच्या डोळ्यांसमोरून गायब झाले. सुमनच्या तोंडून जोराची किंकाळी बाहेर पडली. तिचं शरीर घामानं ओलीत झालं होतं. डोळे फाडून तिनं समोर पाहिलं, पण तिथं कोणीच नव्हतं. तिचं अंग थरथरत होतं. मी स्वप्न पाहते आहे का? समोर तर कोणी नाहीये. सुमननं राघवचा ताप तपासण्यासाठी त्याच्याकडे वळून पाहिलं आणि तिथं पाहताच तिचे डोळे विस्फारले. राघव पलंगावर नव्हता. एवढ्या तापात तो कुठं जाऊ शकतो? सुमन पलंगावरून खाली उतरली आणि राघवला शोधू लागली, पण तो खोलीत कुठंच दिसेना. सुमनचे पाय थरथरू लागले. मी जे पाहिलं ते स्वप्न नव्हतं का? असं कसं शक्य आहे? तिनं राघवला आवाज दिला, पण काहीच उत्तर आलं नाही. तिनं दार उघडून बाहेर पाहावं असं ठरवलं आणि जशीच तिनं कुंडी काढली तसा बाहेरून हसण्याचा आवाज आला. एवढ्या रात्री कोण असेल? आणि राघव? सुमननं पटकन दार उघडलं. बरामद्यात झुल्यावर तीच बाई राघवला मांडीवर घेऊन बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक भयावह हास्य होतं. जणू ती याच क्षणाची वाट पाहत होती. तिचे डोळे लाल झाले होते आणि हसताना तिच्या तोंडातून एक विचित्र आवाज येत होता. त्या रात्रीच्या भयान शांततेत आणि तिच्या हसण्यातून वातावरण अजूनच भेसूर झालं होतं. सुमनला काही सुचेना. ती वाऱ्याच्या वेगानं झुल्याजवळ गेली. सगळा धीर गोळा करून स्वतःच्या भीतीवर नियंत्रण ठेवत तिनं राघवला उचलायचा प्रयत्न केला, पण त्या बाईनं सुमनला जोरात ढकललं. सुमन भिंतीवर आपटली. तिचं डोकं गरगरू लागलं आणि डोळ्यांसमोर अंधार पसरला. तरीही तिनं हार मानली नाही. ती पुन्हा उठली. यावेळेस ती मोठ्या आवाजात रामरक्षा म्हणू लागली. जसजसं तिनं मंत्र म्हटले तसं त्या बाईचं हसू कमी होऊ लागलं. तिनं कानावर हात ठेवले आणि तिच्या डोळ्यातून काळं पाणी वाहू लागलं. सुमननं चपळाईनं राघवला उचललं आणि घराबाहेर पळाली.
ती तिच्या शेजाऱ्यांच्या घरी जाऊन दार ठोठावू लागली. त्या घरचे गृहस्थ दार उघडून बाहेर आले. सुमनची अवस्था पाहून त्यांना लगेच कळलं की काहीतरी गडबड आहे. त्यांनी तिला पाणी पाजलं आणि राघवच्या कपाळावर मंदिराची भस्म लावली. ते काकी सुमनकडे गंभीर नजरेने पाहत म्हणाले, नशीब चांगलं होतं की तुम्ही दोघं वाचलात. सुमन थरथरत त्यांच्याकडे पाहू लागली. ते पुढे म्हणाले, मला सगळं माहिती आहे. ज्या दिवशी तुम्ही इथे आलात त्या दिवशी मी सांगायचं ठरवलं होतं, पण त्या बाईच्या भीतीनं कोणीही त्या घराजवळ जायची हिंमत करत नाही, म्हणून मी गप्प राहिले. जिला तू आज पाहिलंस ती वसुधा होती. वसुधा? कोण वसुधा? सुमननं थरथरत्या आवाजात विचारलं. पाटलांची सून. लग्नाला 10 वर्ष झाली तरी तिला मूल झालं नव्हतं. सासरच्या लोकांनी तिला इतकं टोचलं की तिचं मानसिक संतुलन बिघडलं. ती वेडी झाली. तिला चुल्यावर बसायला फार आवडायचं आणि वेडी झाल्यावर तर ती दिवसभर चुल्यावरच बसायची. तिला घराबाहेर जाऊ द्यायचे नाही, पण कधी ती चोरून बाहेर पडली तर ती कुणाचंही मूल उचलून न्यायची. मग ते मूल घेऊन एखाद्या सुनसान ठिकाणी जाऊन लपून बसायची. गावकऱ्यांनी एकदा तिला इतकं मारलं की तिचा जीव गेला आणि त्या दिवसापासून ती त्या घरात राहते दिसते. पाटलाचं कुटुंब ते घर सोडून मुंबईला गेलं. तेव्हापासून ते घर एजंट भाड्याने देतो, पण कुणालाही खरी गोष्ट सांगत नाही. तुम्ही इथले दुसरे भाडेकरू आहात. त्याआधी वसुधानं एका व्यक्तीचा जीव घेतलाय. देवाची कृपा की तुम्ही वाचलात. सुमन त्या काकीकडे पाहत राहिले आणि घाबरून राघवला आपल्या छातीशी घट्ट धरून बसली. सकाळी रवी आला तेव्हा सुमननं त्याला सगळं सांगितलं. रवीनं 1 तासात घर रिकामं केलं आणि सुमन व राघवला घेऊन तेथून निघून गेला. पण आज वसुधा आजही त्या चुल्यावर बसते आहे. आपल्या पुढच्या शिकाऱ्याची वाट पाहत आहे. रात्रीच्या सन्नाट्यात तिचं हसू आजही घुमतं आणि कधी कधी तो चुला स्वतःहूनही हालत असलेला दिसतो.